वन्स अ चीटर ऑलवेज अ चीटर असं म्हणत ईव्हीएम प्रकरणावरून आदित्य ठाकरेंनी रवींद्र वायकरांवर टीका केली आहे। निवडणुकीत पारदर्शकता हवी, वायकर हे आधीपासूनच फ्रॉड आहेत असाही टोला आदित्य ठाकरेंनी लगावला। तर मतमोजणी केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज द्या अशी मागणी आदित्य ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडे केली आहे। आणि तुम्हाला अजून एक सांगतो, 10वी जागा आपली उत्तर पश्चिमची आपण जिंकलेला आहोत। त्यांनी जरी चीटिंग केली, चोरी केली तरी कोर्टात जाऊन आपण जिंकणार आहोत। आज पण पेपरमध्ये आलेलं आहे की मिंदे गँगचं कोणतरी तिथे फोन घेऊन होतं ईव्हीएम काही वापरण्यासाठी। बरोबर, ती केस आपण करत आहोत। 10 आपली जागा 10वी येणार आहे। तर आपण पाहिलं होतं की उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात केवळ 54 मतांवरनं रवींद्र वायकरांचा विजय झाला आणि या मतमोजणी शेवटच्या क्षणाला जी घासाघीस होताना आपण बघितली, लीड यांनी घेणं नंतर पुन्हा कीर्तिकरांनी घेणं, या सगळ्याच्यामध्ये अखेर वायकरांचा विजय झाला। पण या सगळ्याच्यात गोंधळ झाल्याचा आरोप जो आहे तो उद्धव ठाकरे गटाकडनं, महाविकास आघाडीकडनं करण्यात येतोय। कालच मला वाटतं इलॉन मस्क यांनी ईव्हीएम बद्दल ट्विट केलं होतं। त्याचसोबत आज देशभरातून सगळेच आपण पत्रकार म्हणून असाल, जे सिव्हिल सोसायटी येते आणि आम्ही सगळेच ट्विट करत आहोत की उत्तर पश्चिम मध्ये जो घोळ झालेला आहे, एक तर आपण पाहाल निवडणूक आयोगाने सीसीटीव्ही फुटेज द्यायला नकार दिलेला आहे। म्हणजे त्यांना ती अनिल मसी सारखी फुटेज नकोय वाटतं, कारण तिथे जी गडबड झाली ती लोकांसमोर आली। दुसरी गोष्ट म्हणजे जे मिंदे गँगमधले तिथे फोन घेऊन उभे होते, आज तर पेपरमध्ये पण आले की त्यांच्या फोनवर ॲप होतं ईव्हीएम उघडण्याचं। ह्या सगळ्या गोष्टी समोर आल्यानंतर देखील जर त्यांना शपथ दिली, जे मिंदे गँगचे उमेदवार आहेत त्यांना शपथ दिली, तर मला वाटतं या देशात लोकशाहीचा खून झालाय हे समजूनच आपल्याला आता पुढे काम करायला लागेल। आमचं हेच ऑब्जेक्शन राहील की अशा चीटर लोकांना तुम्ही शपथ देऊच कशी शकता, हे एक मोठा प्रश्न आहे उपस्थित होणार आणि आम्ही त्याच्यात कोर्टात पण चाललोय।